नांदेड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भोकर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील 11 प्रभागांसाठी 22 सदस्य पदाचे आरक्षण सोडत आज नगर परिषदेचे प्राधिकृत अधिकारी तथा भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मंगेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषभ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर परिषदेच्या सभागृहामध्ये करण्यात आली आहे। 2011च्या जनगणनेनुसार भोकर नगर परिषदेच्या एकूण 32,899 मतदारांच्या संख्येनुसार 11 प्रभागांमधून 22 नगरसेवक निवडले जाणार आहेत। यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव असून अनुसूचित जाती जमातीसाठी 1 जागा राखीव ठेवण्यात आली आहे। इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी 6 तर उर्वरित 12 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत। भोकर ग्रामपंचायतीचे 2009 मध्ये नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला प्रवर्ग महिला अशा सर्वांना अध्यक्षपद मिळाले होते। त्यामुळे यावेळी ओबीसी संवर्गाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळेल अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत होते। मात्र पुन्हा ओपन संवर्गातील आरक्षण जाहीर झाल्यानं ओबीसी समाजातील तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आरक्षण प्रक्रियेमध्ये कोणते नियम आणि निकष विचारात घेण्यात आले याबाबत मोठ्या प्रमाणात शासंका व्यक्त होत असून पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। ओबीसी नेते आता शासनाकडे नगराध्यक्ष प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची मागणी करत असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे आगामी होणाऱ्या नगर परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तेव्हा विविध पक्षातील नेते मंडळी या निवडणुकीतील कोणती रणनीती वापरून जनतेच्या समोर उतरणार हे प्रत्यक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभं राहिल्यानंतरच समजणार आहे। MCN न्यूज, शुभम नत्तावार, भोकर, नांदेड।